महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात हे आपल्याला पाहायला मिळालं। आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी नेहमी सांगतात, विकसित भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो। महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल। आणि म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात महिलांचे जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे। आणि मोदीजींनी तर 2029 पासनं देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता नारी शक्तीला कोणी रोखू शकत नाही। मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले। आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजना असेल,